नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 38. लेखक अरुण व्ही देशपांडे. निराशाने हेमूच्या मनाला वेढून टाकलेले असताना मामाचा आलेला फोन आणि आज संध्याकाळी मुक्कामाला येतो आहे या बातमीने हेमूच्या मनाला मोठा धीर आल्यासारखे वाटू लागले. बुडत्याला जसा काठीचा आधार पुरेसा असतो असे म्हणतात, अगदी तसेच झाले होते हे. मामाची मुक्कामी येणे, ते पण एकट्याने, याचा नक्कीच आपल्याला उपयोग करून घेता येऊ शकतो. याउलट जर मामी आणि मामा दोघेही आजच आले असते तर परिस्थिती तितकीशी अनुकूल राहिली नसती. मुख्य म्हणजे मामीने पसंत करून ठेवलेली आणि उद्याला जिला पाहण्याचा कार्यक्रम ठरला आहे तिच्याबद्दल मामाकडून माहिती पण घेता येणार होती. या मुलीला नकार देणे हे तर अखेरचे शस्त्र होते. ते न वापरता जर गोडी गुलाबाने सगळं पार पडत असेल तर उगीच्या उगीच आपल्यातली गोडी का घालून बसायचे, असा विचार करण्याची सवय खरे तर हेमूला नव्हती. पण इकडे येताना अनिता, सोनिया आणि त्याच्या प्रिय नेहाने त्याला धडा समजावून सांगितले होते. हेमू, तू जे करशील ते शांत मनाने, थंड डोक्याने विचारपूर्वक करावेस. विनाकारण भडकून जाऊ नकोस. तुला वाटायचे एक आणि प्रत्यक्षात असे काही नाही झाले तर सगळ्यासमोर तू वाईट ठरायला नको. एरवी असे कंट्रोल करणे आपल्याला जमले असते का, या प्रश्नाचे उत्तर नाही असेच होते. पण नेहाच्या सहवासात तिचा हा गुण आपल्यात सहजपणाने आलाय म्हणून तर आज ही परिस्थिती हाताळणे फारसे कठीण नाही आहे, असा विश्वास आपल्या मनाला आलेला आहे. कितीतरी दिवसानंतर हेमू त्याच्या घरी निवांतपणे आलेला होता. कालचा प्रवास, सकाळी सकाळी आलेला मामाचा फोन आणि उद्याचे टेन्शन याचे प्रमाण कमी झाले आहे असेच हेमूला वाटत होते. स्नान झाल्यावर आईने त्याच्या आवडीचे झणझणीत कांदेपोहे बनवले. आईबाबांच्या सोबत मस्त फराळ झाला. चहा घेऊन झाल्यावर हेमूला सुस्ती आल्यासारखे वाटत होते. हे पाहून आई म्हणाली, हेमू, पड थोडा वेळ, एक डुलकी घेतली की मग बरे वाटेल. ट्रेनमध्ये झोप लागते पण ती घरच्यासारखी शांत झोप थोडीच असते. तू उठेपर्यंत मी स्वयंपाकाचे बघते. तुझ्या आवडीचे काय गोड करू. हे ऐकून हेमू म्हणाला, आई, उद्या पाहुणे येणार म्हणजे काही ना काही गोडधोड होईलच. तू आज मस्त भाकरी आणि पिठलं असा बेत कर. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा तर असायलाच हवा. लेकाची फरमाईश ऐकून म्हणाली, मोठ्या शहरात राहून तुझी खाण्याची सवय मात्र अजून इकडची आहे. पाहून छान वाटले. तू पड, जेवणाचे तयार झाले की मी आवाज देते तुला. बाहेरच्या खोलीतील पलंगावर हेमू आडवा झाला. डोळे जड झालेले होते. झकास डुलकी घेऊया आता, असे म्हणून उबदार पांघरून अंगावर घेऊन तो पडून राहिला. अर्धवट गुंगीत असताना त्याला जाणवले त्याची आई आणि बाबा किचनमध्ये बसून आपल्याबद्दलच काही बोलत आहेत. हेमू कान देऊन ऐकू लागला. आई बाबांना म्हणत होती, माझ्या भाऊजयीने कुणाला न सांगता विचारता परस्पर आपल्या हेमूसाठी मुलगी ठरवली आहे आणि हेमूला आपल्या दोघांना त्या मुलीला दाखवण्यासाठी उद्या घेऊन येते आहे. हे मला अजिबात आवडले नाही आहे. कोण आहे ही मुलगी, कशी आहे मुलगी, तिचे शिक्षण, तिचे आईवडील, घराणे, खानदान, काही म्हणजे काही माहिती नाही आपल्याला. तिला आवडली म्हणजे ही मुलगी आपल्याला आवडेल असे कसे होईल. ज्याला आयुष्य काढायचे आहे तिच्याबरोबर त्या हेमूला तरी मुलगी आवडेल का, याचा तरी विचार करायचा होता तिने. आपला हेमू किती शिकलेला आहे. मोठ्या शहरात, मोठ्या कंपनीत, मोठ्या हुद्द्यावर नोकरी करतो. निदान त्याला शोभणारी तरी आहे की नाही. मला तर खूप काळजी लागून राहिली आहे. कारण हेमूला न शोभणारी पोरगी तर मी पसंत करणारच नाही. स्पष्टपणे तोंडावर नाही म्हणेल मी. कारण या गोष्टीत भीडभाड काही कामाची नाही आहे, हे मला कळतंय. हे सगळे ऐकून घेत हेमूचे बाबा म्हणाले, हे बघ, इतके वैतागून जाण्याची काही कारण नाही. उद्या होऊन होऊन काय होईल. मुलगी अनुरूप असेल तर आपल्याला नक्कीच तिचा विचार करावा लागेल. सगळ्या दृष्टिकोनातून जर ही मुलगी आपल्या हेमूसाठी आपल्याला योग्य वाटत असेल तर आपण हेमूलासुद्धा समजावून सांगूया की बाबा रे, मोठ्या माणसांचे ऐक, अनुभवातून जास्त पाहता येते आम्हाला. ही मुलगी योग्यच वाटते. तू हो म्हण आणि मोकळा हो. आम्ही लागतो तयारीला. आणि समजा असे नसेल तर नाही म्हणायचे, हे तर आपले ठरले आहे.
पण आपण नेहमी चांगलेच व्हावे असा विचार करीत जावा, असे मला वाटते. बाबांच्या या बोलण्याने हेमूच्या डोळ्यावरची झोपच उडाली. बाबांचे वाक्य, मुलगी अनुरूप असेल तर आपण नक्कीच तिचा विचार करायचा. बापरे, असेही काही होऊ शकते याची तर कल्पना पण नव्हती केली आपण. तो उठून बसला. त्याला वाटत होते आपल्या आईबाबांना आपणहून सगळे सांगून टाकण्याची हीच योग्य वेळ आहे. पुन्हा त्याची आई काही बोलते आहे हे लक्षात आले. तो ऐकू लागला. आई बाबांना म्हणत होती, हेमूसाठी मुलगी पाहण्यासाठी आता सुरुवातच झाली आहे असे समजूया आपण. अनायासे हेमू आलेलाच आहे तर संध्याकाळी त्याच्या मामा आल्यावर आपण मिळून हेमूलाच विचारूया, बाबा रे, तुझ्यासाठी बायको म्हणून आम्ही कशी मुलगी शोधावी? तुझ्या अपेक्षा काय ते सरळ सरळ सांग एकदा आम्हाला. आम्ही काय लहान गावात राहणारे, मोठ्या शहरात राहून तुझ्या बघण्यात आमच्या बघण्यात खूप फरक पडलेला आहे, हे समजते आम्हाला. उद्याची मुलगी तुझ्या अपेक्षेप्रमाणे असली तर प्रश्नच मिटला, पण नसेल तर शोध सुरू ठेवावा लागेल आपल्याला. हे ऐकून बाबा म्हणाले, आपल्या मुलाची काळजी घेणे, त्याबद्दल असा विचार करणे हा प्रत्येक आईचा स्वभाव असतो. त्याला शोभेल असेच आहे हे सगळे. काही हरकत नाही. संध्याकाळी मामा आले म्हणजे आपण हेमूशी समोरासमोर बसून चर्चा करूया, कारण विषय देखील तितकाच महत्त्वाचा आहे. हे ऐकून लगेच सांगण्याचा मोह हेमूने आवरला. आता आईबाबांना सांगायचे, संध्याकाळी मामा आल्यावर पुन्हा तेच सांगत बसायचे असे नकोच. सगळे समोरासमोर बसूत, त्यावेळी नेहाबद्दल सांगून टाकायचे. त्याशिवाय मनावरचे हे ओझे काही उतरणार नाही आहे, हेच खरे. हेमू तसाच लोळत राहिला. इकडे रूमवर नेहा आणि सोनिया दोघीच होत्या. अनिता सकाळीच तिच्या रोहनला भेटायला गेली होती. नेहा म्हणाली, सोनिया चल आपण पण बाहेर पडूया. इथे घरात बसून मला अनइझी वाटते आहे. आता यावेळी हेमूच्या घरी काय चालले असेल या विचाराने डोके गरगरून गेले. तो काही बोलला असेल का? आमच्याबद्दल त्याने त्याच्या आईबाबांना सांगितले असेल का? आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी आजच त्याचे मामा मामी येणार आहेत आणि हेमूने काहीही अपडेट दिलेले नाहीत. माझे टेन्शन सारखे वाढतच आहे. नेहाचे बोलणे ऐकल्यावर सोनिया म्हणाली, हे बघ नेहा, आता या अशा वेळी घडणाऱ्या गोष्टींना धीराने सामोरे जायचे असते. इतकेच तुला सांगेन. तुला इथे बसून फक्त काळजी करायला काय जाते? तो हेमू स्वतः तिकडे युद्धभूमीवर आहे. त्याच्या मनाचा जरा विचार कर. तुझ्यापेक्षा जास्त काळजी त्याला करायची आहे, कारण प्रसंग त्याला फेस करायचा आहे. त्यामुळे तुला काळजी वाटते आहे हे मी समजू शकते, पण असे घाबरून हातपाय गाळून बसण्याइतके काहीच झालेले नाही आहे. यावर नेहा सोनियाला म्हणाली, तुझे म्हणणे पटत नाही आहे असे कुठे म्हणते आहे मी, पण माझे मन स्थिर नाही राहत, त्याला मी काय करू? सोनिया तिला सांगू लागली, नेहा, लहान मुलासारखी वागू नकोस, कंट्रोल कर स्वतःला. जे होईल ते होईल, ते चांगलेच होईल यावर विश्वास ठेव. चल तयार हो, आपण मस्त विनाकारण भटकू फिरू, मॉलमध्ये टाइमपास करूया. नेहाला ही आयडिया आवडली. ती म्हणाली, यस, मनाला गुंतवले नाही तर ते जास्तच परेशान करीत राहणार, त्यापेक्षा बिझी राहिलेले बरे. दोघी तयार होऊन बाहेर पडणार तेवढ्यात अनिताचा कॉल आला. सोनिया बोलत होती. नेहा आणि हेमूच्या अपडेटबद्दल विचारले तेव्हा सोनिया म्हणाली, ए बाई, आता काही या विषयावर नको का विचारू. ती वेडाबाई आधीच हेमूचा काही मेसेज नाही आहे म्हणून रडवलेली आहे. अनिताने ऐकून घेत म्हणले, ओके ओके, बरे बाबा, नाही विचारत. सोनिया ऐक ना, एक मस्त आणि गुड न्यूज आहे. अरे वा अनिता, सांग सांग पटकन. सोनियाने स्पीकर ऑन केल्यामुळे नेहा पण लक्ष देऊन ऐकू लागली. अनिता सांगू लागली, सोनिया, ज्या दिवसाची आम्ही खूप खूप वाट पाहत होतो, तो दिवस, तो क्षण आता अगदी लवकरच आमच्या दोघांच्या आयुष्यात येतो आहे. रोहनला त्याच्या हक्काचा मालकीचा फ्लॅट मिळतो आहे. त्याच्या मोठ्या भावाने काही वर्षापूर्वी एका स्कीममध्ये बुकिंग केले होते. ती स्कीम पूर्ण होत आली आहे. 3-4 महिन्यात रोहनला म्हणजे आम्हाला पोजेशन मिळणार आहे आमच्या ड्रीम हाऊसचे. सो मी आता अजून 2 दिवस काही तुमच्यात येणार नाही. आपली थेट भेट बुधवारी. रोहन आणि मी आम्हा दोघांचे नोंदणी विवाह करूया याबद्दल आता एकमत झाले आहे. चलो बाय. बाकी डिटेल्स आपल्या रूमवर आल्यावर मिळतीलच. आणि हो, नेहाला सांग, घाबरू नको, ऑल इज वेल.
सोनियाने फोन ऑफ करीत नेहाला म्हणले, चला आणि त्याच्या बाबतीत हे फार छान होते आहे. रोहन आणि त्याचा जिवलग तिला मिळतोय. नेहा, तू निर्धास्त राहा. तुझा जिवलग हेमूशिवाय दुसरा कुणीच असू शकत नाही. नेहाचे मन विचारात हरवून गेलेले होते. काय चालू असेल तिथे? बाकी पुढील भागात. भाग 39 लवकरच घेऊन येते. धन्यवाद.